श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, तुम्ही कधी रात्रीच्या शांततेत स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का, की तुमच्याच नशिबात इतका अफाट संघर्ष, एकटेपणा आणि रक्ताच्या माणसाकडून होणारा अपमान का लिहिला आहे? का तुम्ही ज्यांच्या प्रगतीसाठी स्वतःच्या सुखाची होळी केली, ज्यांना शून्यातून मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य झिजवलं, त्यांनी यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर तुम्हाला ओळखायला नकार दिला. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अशा 15 धक्कादायक सत्याचा उलगडा करणार आहे, जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. मकर रास म्हणजे केवळ एक कष्टाळू रास नाही, तर तो असा एक लोखंडी पर्वत आहे जो जगाच्या सर्व वादळांना छातीवर झेलतो पण कधीच कोणासमोर झुकत नाही. तुमच्या आयुष्यात झिजणारं ते भयंकर कारस्थान नेमकं काय आहे आणि 15वा असा कोणता गुप्पेस्फोट आहे जो ऐकल्यावर तुमच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येईल, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मकर राशीचं जळजळीत सत्य जगासमोर येणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या नशिबाचा तो राजयोग नेमके कोणते गुरुकिल्ली उघडणार आहे आणि तुमच्या साधेपणाचा फायदा घेणारे लोक तुमच्या विनाशाचा सापळा कसा रचत आहेत, याचं जिवंत सत्य आज तुमच्या समोर येईल. तुम्ही बाहेरून कितीही कठोर, शांत आणि भावनाशून्य दिसत असलात तरी तुमच्या मनावर जबाबदाऱ्याचं जे ओझं असतं आणि आतून तुम्ही किती तुटलेले असता ते आजवर कोणाला समजलेलं नाही. आज आपण अशा 15 अचूक भविष्यवाणीबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमच्या भविष्याची दिशा पूर्णपणे बदलून टाकतील. तुमच्या पाठीमागे नेमके कोणते गुप्पेस्फोट होत आहेत आणि तुमच्या कोणत्या एका चुकीमुळे तुमचं उभं केलेलं साम्राज्य एका क्षणात कोसळू शकतं, हे जाणून घेण्याची वेळ आता आली आहे. मकर राशीच्या जातकांनो, ह्या व्हिडिओचा 15वा मुद्दा तुमच्या आयुष्यातील असा एक महास्फोट ठरणार आहे जो ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल आणि तुम्हाला स्वतःच्या नशिबाबद्दल भीती वाटू लागेल. ज्यावेळी तुम्हाला वाटतं की आता सगळं संपलं, त्याचवेळी साक्षात ईश्वरी शक्ती तुमचा हात कशी धरते याचे पुरावे आज तुम्हाला मिळतील. शनिदेवाची तुमच्यावर होणारी ही कठोर परीक्षा आहे की मोठा आशीर्वाद? तुमच्या आयुष्यातील तो अंतिम विजय तुमच्या शत्रूंना मातीत कसा मिळवणार आहे, हे पाहण्यासाठी काळजावर दगड ठेवून सज्ज व्हा. ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील संघर्षाला पूर्णविराम देणारा यशाचा परवाना आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमचे व्यक्तिमत्व हे एखाद्या जुन्या वटवृक्षासारखे आहे, जो कितीही वादळ आले तरी आपल्या मुळाशी घट्ट धरून राहतो. तुमच्या राशीचा स्वामी साक्षात न्यायदेवता शनिदेव आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात शिस्त, कष्ट आणि गांभीर्य जन्मतच असते. तुम्ही कधीही शॉर्टकटने यश मिळवण्याचा विचार करत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की मेहनतीशिवाय मिळालेले यश टिकत नाही. तुमची ही वर्कहोलिक वृत्ती जगाला कधी कधी निरस किंवा कोरडी वाटू शकते, पण त्यांना हे माहीत नसतं की तुम्ही तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी स्वतःचं तारुण्य आणि सुखपणाला लावत आहात. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या या सहनशक्तीला आणि जिद्दीला जेव्हा कोणी आव्हान देतं, तेव्हा तुम्ही हार मानण्याऐवजी अधिक जोमाने कामाला लागता. तुमची महत्वाकांक्षा ही आकाशाला गवसणी घालणारी असते. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ठेवता, कारण तुमच्याकडे संयमाचे ते अस्त्र आहे जे जगातील फार कमी लोकांकडे असते. तुम्ही कोणाच्याही उपकाराखाली राहणे पसंत करत नाही, कारण तुम्हाला स्वतःच्या ताकदीवर साम्राज्य उभे करायचे असते. तुमचे हे गंभीर व्यक्तिमत्व जगाला कधी कधी अहंकारी वाटू शकते, पण तेच तुमचे यशाचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे गुपित आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या स्वभावाचे तिसरे रहस्य असे आहे की तुम्ही तुमच्या वेदना आणि तुमचे प्लॅन्स कोणासमोरही उघड करत नाही. तुम्ही आतून किती तुटलेले आहात हे तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही कधीच पूर्णपणे समजत नाही. तुम्ही शांतपणे तुमची रणनीती आखता आणि जेव्हा यश मिळते तेव्हा जगाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव होते. तुमचा हा गुप्त आणि रहस्यमय स्वभावच तुम्हाला तुमच्या शत्रूपासून वाचवतो. तुम्ही कधीही कोणाचे अनुकरण करत नाही, तर स्वतःचा एक वेगळा कष्टाचा मार्ग तयार करता, जो इतरांसाठी भविष्यात एक मोलाचा दगड
मैलाचा दगड ठरतो. मकर राशीच्या जातकांनो, तुमचे मन हे अत्यंत जबाबदार मन आहे, जी नाती जपण्यासाठी आणि कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचे आयुष्य होम करते. तुम्ही ज्याच्यासाठी रक्ताचे पाणी केले, ज्यांच्या शिक्षणासाठी किंवा सुखासाठी स्वतःच्या इच्छांना मुठमाती दिली, तेच लोक तुमची गरज संपल्यावर तुम्हाला विसरतात. तुमचे सर्वात मोठे कडू सत्य आहे, तुम्ही दिलेला शब्द आणि पाळलेली कर्तव्य जेव्हा समोरचा व्यक्ती साधी जाणीव न ठेवता धुडकावून लावतो, तेव्हा तुमचं मन खोलवर जखमी होतं. या फसवणुकीमुळे तुम्ही लोकांपासून दूर जाता आणि स्वतःला कामात झोकून देता. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या अवहेलनेचा सर्वात वेदनादायी भाग हा असतो की तुम्हाला समोरच्या व्यक्तीचा स्वार्थ आणि खोटेपणा आधीच दिसत असतो, तरीही तुम्ही केवळ कर्तव्य म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही समोरच्याला सुधारण्याची संधी देता, पण लोक तुमच्या या सहनशीलतेला तुमचा दुबळेपणा समजतात. ज्यांच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस कष्ट केले, त्यांनीच तुमच्या पाठीमागे तुमच्या कठोर स्वभावाची निंदा केली, तुम्हाला भावनाशून्य ठरवले. हा विश्वासघात तुमच्या मनावर इतका खोलवर घाव करतो की त्यानंतर तुम्ही कुणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणे सोडून देता आणि एका एकाकी प्रवासाला सुरुवात करता. मकर राशीच्या जातकांनो, वारंवार होणाऱ्या ह्या उपेक्षेमुळे तुमचे लोकांवरचे प्रेम उडून जाते, पण हेच दुःख तुम्हाला भविष्यात अधिक कणखर बनवते. तुमच्या मनात कुणाबद्दलही द्वेष नसतो, पण जेव्हा तुमचा स्वाभिमान दुखावला जातो, तेव्हा तुम्ही अत्यंत शांतपणे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून आणि नात्यातून कायमचे दूर निघून जाता. तुमचा हा दुरावा इतका भयानक असतो की समोरच्याने कितीही गयावया केली तरी तुम्ही पुन्हा त्या नात्यात परतत नाही. हा संघर्ष तुम्हाला हे शिकवतो, जगासाठी जगण्यापेक्षा स्वतःच्या कर्तृत्वावर जगणे हेच तुमच्या आयुष्याचे खरे सार्थक आहे. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ हा केवळ कष्टाचा, दारिद्र्याचा किंवा भीषण संघर्षाचाच राहिला आहे, पण वयाचे 35वे वर्ष तुमच्यासाठी एखाद्या सुवर्ण काळाची सुरुवात ठरते. या वयापर्यंत पोहोचताना तुम्ही आयुष्याचे इतके कडू डोस प्यायलेले असता की तुम्ही सहनशक्ती आता पोलादासारखी बनलेली असते. नेमक्या याच काळात शनिदेवाची 7.5 किंवा कठीण महादशा संपते आणि तुमच्या भाग्याचे दरवाजे उघडता. जो मान सन्मान आणि पैसा तुम्हाला वयाच्या 20व्या वर्षी मिळाला पाहिजे होता, तो आता व्याजासकट तुम्हाला परत मिळण्याची वेळ येते. मकर राशीच्या जातकांनो, 35व्या वर्षानंतर तुमच्या आयुष्यात अशा काही संधी येतात ज्या तुमच्या कष्टाचे सोने करतात. ज्या क्षेत्रात तुम्ही वर्षानुवर्षे मेहनत करत होता, तिथे अचानक तुम्हाला उच्चपद, सत्ता आणि अधिकार प्राप्त होतात. हा काळ तुमच्या आयुष्यात केवळ आर्थिक सुबत्ता नाही, तर समाजात एक अत्यंत प्रतिष्ठित स्थान घेऊन येतो. तुमचे नशीब तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाते जिथे तुमचे शत्रू सुद्धा तुम्हाला सलाम ठोकता. हा बदल केवळ योगायोग नसतो, तर शनिदेवाने तुमच्या संयमाची आणि प्रामाणिकपणाची घेतलेली ही एका महापावती असते, जी तुमच्या आयुष्याचे चित्र पालटते. मकर राशीच्या जातकांनो, तुमचे यश आणि तुमचे शिस्तबद्ध राहणे पाहून जळणारे शत्रू तुमच्या सावलीसारखे तुमच्या पाठीमागे असतात. तुम्ही कुणाचेही वाईट इच्छित नाही किंवा कोणाच्या भानगडीत पडत नाही, तरीही लोक तुमच्याबद्दल विष ओकतात, कारण त्यांना तुमच्या प्रगतीची भीती वाटते. तुमच्या विरोधात रचलेली कारस्थाने ही अनेकदा ऑफिसमध्ये किंवा समाजात तुमच्याच विश्वासातील लोकांकडून केली जातात. हे तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील, तुमची प्रतिमा मलिन करतील, पण त्यांना हे माहीत नसते की मकर राशी न्यायाचा प्रतीक आहे, जी संकटांना आपल्या बुद्धीने मातीत मिळवण्याची ताकद ठेवते. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या विरोधात होणारे हे गुप्तवार तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकतात, पण काळानुरूप हेच विरोधक तुमच्या सामाजिक दरारा वाढण्याचे कारण ठरतात. लोक तुम्हाला खाली खेचण्यासाठी जेवढी ताकद लावतात, त्यांच्या दुप्पट वेगाने तुम्ही यशाची शिखरे सर करता. तुमचा हा करारी बाणा पाहून समोरच्याची बोलती बंद होते. तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, तर ती तुमची युद्धनीती असते. जेव्हा तुम्ही यशाच्या
शिखरावर पोहोचता तेव्हा जे लोक तुम्हाला काहीच कामाचे नाही म्हणत होते तेच लोक आज तुमच्या दहशतीमुळे आणि आदरामुळे तुमच्या समोर नतमस्तक होतात. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि सुखद सत्य हे आहे की तुमच्यावर साक्षात न्यायदेवता शनिदेवाची अत्यंत विशेष आणि अखंड कृपा आहे. जेव्हा तुमच्यावर प्राणघातक संकटे येतात, जेव्हा तुम्हाला वाटते आता सर्व काही संपले आहे, आता कोणीच वाचवू शकणार नाही, नेमक्या त्याच वेळी एक अदृश्य शक्ती तुमचा हात धरते. तुम्ही अनेकदा अत्यंत कठीण परिस्थितीतून, भीषण अपघातातून किंवा आर्थिक विवंचनेतून बाहेर पडला असाल. हे केवळ नशीब नाही, तर तुमच्या पाठीशी उभी असलेली ही शनिदेवाची कठोर पण न्यायाची सावली आहे. तुम्ही कधीही कष्टाचा मार्ग सोडला नाही, म्हणूनच संकटे तुम्हाला कधीच संपू शकली नाही. मकर राशीच्या जातकांनो, तुमचा अंतिम विजय हा अत्यंत भव्य आणि पिढ्यानपिढ्या टिकणारा असणार आहे. शनिदेवाने तुमच्या संयमाची घेतलेली परीक्षा आता संपत आली आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले, ज्यांनी तुमच्या कष्टाची थट्टा केली आणि ज्यांनी तुमच्या विनाशाचा सापळा रचला, तेच लोक आज तुमच्या यशाचा जय जयकार करताना दिसतील. तुमचा हा विजय केवळ पैसा मिळवणे नसेल, तर समाजात एक अत्यंत प्रतिष्ठित आणि लिजंड म्हणून स्थान मिळवणे हे असेल. तुमच्या आयुष्यातील संघर्षाला पूर्णविराम मिळण्याची वेळ आता आली आहे, कारण शनिदेवाच्या दरबारात तुमच्या प्रत्येक थेंब घामाचा नोंद झाली आहे आणि आता त्याचा महापुरस्कार तुम्हाला मिळणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे तुमच्या संघर्षाला पूर्णविराम देऊन यशाचा आनंद साजरा करण्याची. जर तुम्हाला आजच्या या 15 सत्य भविष्यवाणींची तुम्हाला मनाला स्पर्श केला असेल, तर तुम्हाला स्वतःच्या आयुष्याचा आरसा व्हिडिओमध्ये दिसला असेल, तर साक्षात शनिदेव आणि महादेव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असा दृढ निश्चय विश्वास ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून भेटला असेल तर नक्की लाईक करा आणि पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय भोलेनाथ कृपा ठेवा असे नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती असेल. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.